खऱ्या प्रेमाची व्याख्या. असे म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते. त्याचा प्रत्यय देणारी ही गोष्ट नारायण मूर्ती आणि सुधाताईंच्या प्रेमाची आणि त्यागाची एक प्रेरणादायी कथा. हा लेख स्वतः सुधाताई सांगतायत असाच अनुवादित करण्यात आला आहे. मी आणि नारायण मूर्ती भेटलं ते पुण्यात. माझे मित्र प्रसन्ना, जे सध्या काही दिवसांसाठी विप्रोचे चीफ म्हणून काम पाहत होते, ते मला नेहमी वेगवेगळी पुस्तके वाचायला देत, ज्यावर मी नेहमी नारायण मूर्तींचं नाव वाचत असे. त्यामुळे त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये एक विशिष्ट अशी प्रतिमा होती, की ते एक इम्प्रेसिव्ह, डायनॅमिक आणि बोल्ड स्वभावाचे व्यक्ती असतील. पण प्रत्यक्षात उलटेच झाले. मूर्ती हे अतिशय संयमी, विचारशील आणि लाजऱ्या स्वभावाचे होते. जेव्हा मूर्तींनी आम्हा सर्वांना जेवणासाठी निमंत्रित केले, तेव्हा मी थोडीशी एक पाऊल मागे झाले. मला उगीचच असे वाटले, की हा तरुण आमच्या ग्रुपशी सलगी करू पाहत आहे. मी माझा स्पष्ट नकारही कळवलेला. तेव्हा मूर्ती आणि प्रसन्ना यांनी खूपच फोर्स केला, म्हणून पुण्यातील ग्रीनफील्ड हॉटेलमध्ये संध्याकाळी 7 वाजता भेटण्याचे ठरविले. मी त्याआधी जवळच टेलरकडे काम करत असल्याने 6 वाजता ग्रीनफील्ड हॉटेल समोरून जाताना मला नारायण मूर्ती 6 वाजल्यापासूनच वाट पाहत असल्याचे दिसले. मला विचित्र वाटले, तेव्हा मी त्यांना मित्र म्हणून पाहायचे. त्यामुळे ते माझी वाट पाहत असतील, अशी शंकासुद्धा माझ्या मनाला स्पर्शली नाही. पुढे आमच्यामध्ये चांगली मैत्री झाली. आमच्या संभाषणांचा विषय हा मुख्यत्वे नारायणजींचा फॉरेनरमधील एक्सपिरियन्स आणि त्यांनी वाचलेली पुस्तके होता. माझे मित्र-मैत्रीण मला नेहमी सांगत असत, की मूर्तींचे तुझ्यावर प्रेम आहे आणि ते तुला इम्प्रेस करण्याचा प्रयत्न करत आहेत. मला त्यावेळी त्यांचे विचार बालिश वाटत. एके दिवशी नारायण मूर्ती बोलत असताना ते मला म्हणाले, की आज मला अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलायचे आहे. ते पुढे म्हणाले, की मी एक अत्यंत साध्या कुटुंबातील एक मेहनती मुलगा आहे. माझी उंची 5 फूट 7 इंच आहे आणि मी कधीच श्रीमंत होऊ शकत नाही. तू एक अतिशय हुशार, सुंदर आणि प्रामाणिक मुलगी आहेस. तुला एक खूप चांगला कर्तबगार मुलगा मिळू शकतो. तरी पण मी तुला विचारतो, तू माझ्याशी लग्न करशील का? त्यावेळी मी होकार आणि नकार काही देण्याच्या मनस्थितीत नव्हते. मला वेळ हवा, मी शांतपणे म्हणाले. मूर्तीही यावर संमत झाले. यानंतर मी हुबळीला गेले. माझ्या घरच्यांसमोर मी मूर्तींचं प्रपोजल ठेवले. सुरुवातीला मूर्ती कर्नाटकचे असल्याने खूप स्वागत झाले. नंतर त्यांची जॉब, त्यांच्या घरच्यांबद्दलचे वेगवेगळे प्रश्न विचारण्यात आले. शेवटी माझे वडील पुण्यात येऊन मूर्तींना भेटण्यास तयार झाले. त्यावेळी मूर्ती रिसर्च इंजिनियर म्हणून काम करत होते आणि त्यांची मिळकत ही माझ्यापेक्षा खूपच कमी होती. त्या दिवशी पुण्यात सकाळी 10 वाजता भेटण्याचे ठरले. माझे वडील पंक्च्युअल होते. त्यांना दिलेली वेळ पाळणारे आवडत. इथे दुपारचे 12 वाजले तरी मूर्तींचा पत्ता नव्हता. दुपारी 12:30च्या आसपास मूर्ती धापा टाकत इच्छित स्थळी पोहोचले. गडद लाल रंगाचा ड्रेस, लाल डोळे, केस विस्कटलेले, अंगातील कपडा घामेघूम. त्यांचा अवतार बघून मी लग्नाच्या मनसुब्यावर आधीच पाणी सोडले. उशीर वडील तर उशीर झाल्याने भडकलेच होते. जो मुलगा दिलेली वेळ पाळू शकत नाही, तो माझ्या मुलीला कसा सांभाळणार? हे वाक्य गेल्या 2 तासात मी नाही म्हटले तरी 10 वेळा ऐकले होते. मूर्तींनी आपण कामानिमित्त मुंबईला गेल्याचे व येताना ट्रॅफिकमध्ये अडकल्याचे, नंतर टॅक्सी करून इथे आल्याचे सांगितले. वास्तविक वेळेच्या त्यांच्या मिळकतीत मुंबई पुणे टॅक्सी प्रवास ही त्यांच्यासाठी चैनीची बाब होती. अर्थात वडील या गोष्टीमुळे शांत झाले, पण समाधानी नाही. एक गोष्ट मात्र नक्की, त्या टॅक्सी प्रवासाने माझ्या मनात पहिला प्रेमांकुर लावला. जो व्यक्ती आपल्यासाठी परवडत नसताना टॅक्सीने धडपडत येऊ शकतो, तो आपल्यासाठी वाटेल ते करू शकतो, हा विश्वास माझ्या मनात निर्माण झाला. त्याचीच परिणती पुढे प्रेमात झाली असावी. असो. मूर्तींना वडिलांनी आणखीन एक प्रश्न विचारला, की आपणास पुढे जाऊन काय बनायला आवडेल? त्यावर मूर्तींनी पॉलिटिकल लीडर व्हायचे आहे, असे सांगून आमच्या नात्याला दुसरा सुरुंग लावला. वडिलांना पॉलिटिकल व्यक्तीविषयी पराकोटीची घृणा होती. मूर्तींच्या त्यावेळच्या मिळकतीत वडिलांनी नापसंती दर्शवली व ते जर चांगली नोकरी मिळवू शकले तर आपणही विचार करू, असे त्यांनी सुचवले. यावर मूर्तींनी कोणी दुसऱ्याने सांगितले म्हणून मी माझी स्वप्ने बदलणार नाही, असे ठणकावून सांगितले आणि मी माझ्या जीवनातील 2 महत्त्वाच्या व्यक्तींमध्ये विचित्रपणे अडकली होती. पुढची 3 वर्षे अशीच गेली, की मीही वडिलांना हा विश्वास दिला होता, की मी त्यांच्या आशीर्वादाशिवाय लग्न करणार नाही आणि तेही मला इतर मुलांशी लग्न करायला फोर्स करणार नाही. पुढे परिस्थिती आणखी बिकट होत चालली. मूर्ती सतत कसल्या तरी विचारात हरवलेली असायचे. त्यांची आर्थिक स्थिती पण खालावत चालली. ते नेहमी माझ्याकडून पैसे उधार घेत. कित्येक वेळा रेस्टॉरंटमध्ये मी बिल दिल्याचे मला आठवते.
मी एका वहीत या सर्व नोंदी ठेवत असे. मूर्तींनी हे पैसे मला कधीच परत केले नाहीत आणि लग्नानंतर मीही ती वही फाडून टाकली. काही दिवसांनी मूर्तींनी त्यांची रिसर्च असिस्टंटची नोकरी सोडली आणि स्वतःचा सॉफ्टवेअरचा छोटा बिझनेस सुरू केला. आता माझे धैर्य सुटायला लागले होते, कारण मूर्तींचा हा बिझनेस काही म्हणावा तसा चालत नव्हता. त्यामुळे मलाही त्यांचा खर्चाचा भार सांभाळावा लागत होता. 1977च्या आसपास जेव्हा कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी भारतात उदयास येत होती, तेव्हा नारायण मूर्तींनी पटनी सॉफ्टवेअरमध्ये जनरल मॅनेजर म्हणून नोकरी स्वीकारली आणि लग्नासाठी परत घरी विचारणा केली. यावेळेस मात्र घरच्यांनी परवानगी दिली आणि 10 फेब्रुवारी 1978 रोजी मूर्तींच्याच घरी आम्ही विवाहबद्ध झालो. मला माझ्या आयुष्यातील पहिली सिल्क साडी मिळाली ₹800 ची. त्यातही ₹400 माझे होते. लग्न अतिशय साध्या पण घाईघाईत झाले, कारण नंतर लगेचच आम्हाला अमेरिकेत जावे लागणार होते. मूर्ती नेहमी कामात बिझी असायचे, त्यामुळे मी बहुतांशी अमेरिका एकटीच भटकायची. मूर्तींनाही कामात त्या गोष्टींची जाणीव नसायची. एक दिवस मला अमेरिकन पोलिसांनी इटालियन ड्रग डीलर म्हणून समजून पकडले. जेव्हा मूर्तींना माझ्या हॉटेल रूममधून कोणताच रिस्पॉन्स आला नाही, तेव्हा ते खूप पॅनिक झाले. त्यांना वाटले की मी किडनॅप किंवा मारले गेले. ते धावतच पोलीस स्टेशनवर आले. तेव्हा सर्व प्रक लक्षात आला आणि त्यांनाही त्यांची चूक समजली. अमेरिकेतून परत आल्यावरही आमचा ससेमिरा काही संपत नव्हता. अचानक स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी उघडायच्या मूर्तींच्या कल्पनेने पुन्हा उचल खाल्ली. मला सुरळीत चाललेली संसाराची फळी मोडायची नव्हती. पण ऐकतील ते मूर्ती कसले. शेवटी मी त्यांना त्यांच्या आयुष्यातील 3 वर्ष दिली आणि म्हटले, "जा तुमच्या स्वप्नांच्या आकाशात भरारी घ्या. मी घरट्याची आपल्या संसाराची काळजी घेते." मी संसाराचे सर्व लगाम आपल्या हाती घेतले. सुरुवातीस थोडी ओढताण होत होती. पण वेगळ्या जिद्दीने पेटलेले मूर्ती मला दिसत होते. 1981 साली मूर्ती आणि त्यांच्या अशा 6 ध्येयवेड्या माणसांनी पुण्यात इन्फोसिसची स्थापना केली. मी 1982 साली टेल्को सोडली आणि मूर्तींच्या मदतीसाठी पुण्यात आले. तिथे छोटासा फ्लॅट भाड्याने घेतला. ते काही दिवस इन्फोसिसचे हेडक्वार्टर होते. इन्फोसिस जसजशी विस्तारत होती, माझी भूमिका वाईफ कम क्लर्क कम कुक कम प्रोग्रामर अशी विस्तारत जात होती. 1983 ला इन्फोसिसला MICO विकोचे पहिले क्लायंट मिळाले. त्यासाठी मूर्तींना बेंगळुरूला शिफ्ट व्हावे लागले आणि मला माझ्या दुसऱ्या मुलाच्या डिलिव्हरीसाठी हुबळीला इकडे यावे लागले. पुढील 1 वर्ष मूर्ती कामात स्वतःला वाहून घेतले. मलाही मुलगा लहान असल्याने हुबळीतून हलता आले नाही. जवळपास 1 वर्षाने मी बेंगळुरूमध्ये मूर्तींना येऊन भेटले. तिथे जयनगरमध्ये एक छोटा फ्लॅट भाड्याने घेतला. आता ते इन्फोसिसचे हेडक्वार्टर होते. त्या एका फ्लॅटमध्ये आम्ही सर्व पार्टनर आणि त्यांच्या पत्नी शक्यतो एकत्र एका फॅमिलीसारखे राहत होतो. मी इन्फोसिससाठी प्रोग्राम लिहायची. मिसेस गोपालकृष्णन माझ्या छोट्या रोहनची काळजी घेत, तर मिसेस शब्बूलाल आमच्यासाठी जेवण करत. सर्व स्त्रियांना फक्त एवढेच माहीत होते की आपले नवरे काहीतरी सुंदर गोष्ट करत आहे. इतक्या भाबड्या स्वभावाच्या होत्या त्या. माझी होणारी ओढाताण मूर्तीने हेरली. एक दिवस म्हणाले, "सुधा, तू खूप हुशार आहेस. माझ्यापेक्षा टॅलेंटेड आहेस. तेव्हा आता वेळ आली आहे की आपण निर्णय घ्यावा की एकतर इन्फोसिसची सूत्रे चालव आणि मी घर सांभाळतो, नाहीतर मी इन्फोसिस बघतो, तू घर सांभाळ." मला त्यावेळी ते खटकले, पण मग मीच माघार घेतली. आता मला त्यांचे महत्त्व पटले. छोट्या रोहनला कोणीतरी वेळ देणे गरजेचे होते. पुढे इन्फोसिसचा विस्तार आणि व्याप्ती सर्वांनाच माहीत आहे. आता कधी आम्ही एकत्र गप्पा मारत बसलो की या आठवणी निघतात आणि मग शेवटी मूर्ती आवर्जून बोलतात की "मी तुझ्या करिअरच्या आड आलो आणि दरवेळेस तू मला साथ दिलीस. त्यामुळे मी घडलो. जर तू नसतीस तर मीही नसतो." मी फक्त हसते. प्रेमाच्या त्या 2 वाक्यांनी माझे मन भरून येते. प्रेम आहे हे नेहमी दाखवायची गरज नसते. अनुवाद निशांत तेंडुलकर.